थैंक यू डीजे। बिल्कुल आखिरी ओवर लेकर गेंदबाज दीक्षित पाड़ल इस वक्त गेंदबाजी मार के ऊपर सज्ज हो गया। अच्छी बल्लेबाजी यहां से नजर आई। बल्लेबाज के माध्यम से अगर यहां से 40+ रन स्कोर होता है तो एक अच्छा फाइटिंग स्कोर खड़ा कर सकती है टीम, यानी कि कृषा 11 जय हनुमान दापोली टीम श्लोक 11 गाउदेवी कलवा टीम के सामने, क्योंकि अच्छी गेंदबाजी इनके भी माध्यम से हमें नजर आई। इससे पहले के अंदर मुकाबले के अंदर हमने देखा क्या बेहतरीन गेंदबाजी की विश्वजीत म्हात्रे अभय द्वारा, 1 रन खर्च किया था उस ओवर के अंदर। तो दीक्षित पाड़ल इस वक्त गेंदबाजी मार के पर सज्ज हो गया। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे। तीसरी ओवर कप्तान प्रसाद पांडे ने जिम्मेदारी सौंपी है दीक्षित पाड़ल के ऊपर। कितने रन खर्च कर पाएंगे इस बार? बराइड लगाने की कोशिश गेंद जाती हुई, फील्डर वहां से मौजूद जरूर है लेकिन उसको छेड़ती हुई गेंद जाएंगी बाउंड्री लाइन के बाहर। फाइन लेग की रीजन में इस गेंद के ऊपर मिलेगा 4। इस 4 के साथ स्कोर यहां से बदलता हुआ नजर आ रहा है, यानी कि 28 रन 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। यही बेनिफिट रहेगा। देखिए दोनों बल्लेबाज खुद के ऊपर जिम्मेदारी रखकर बिल्कुल मुकाबले को आगे की तरफ ले जा रहे हैं। कप्तान कैप्टन कुल हम देख सकते हैं मैदान के अंदर विशाल जीतेकर और उसके साथ विश्वजीत म्हात्रे अभय बीच मैदान के अंदर बिल्कुल डर रहे मैदान के अंदर हम देख सकते हैं 28 रन स्कोर कार्ड के ऊपर संघर्ष कर रही है दोनों भी टीम अपने जीत के लिए, कि यहां से जो जीतेगा वो सीधा टॉप 6 के अंदर रवाना होगा। तो दीक्षित पाड़ल की पहली गेंद के ऊपर फाइन लेग की रीजन में लगा, बल्लेबाज ने चौवा। इस बार भी बड़ा हिट, खड़े खड़े गेंद जाएगी लॉन्ग लेग फाइन लेग की रीजन में। बेहतरीन शॉट बल्लेबाज इससे पहले की गेंद के ऊपर लगाया था चौवा। इस गेंद के ऊपर ब्रांडेड सिक्सर। इस छक्के की मदद से स्कोर का तेजी से बदलता हुआ नजर आ रहा है। 34 रन फॉर लॉस ऑफ 0 विकेट। और तो डीजे देखिए स्कोर कार्ड के ऊपर पहली 2 गेंदों के ऊपर चौवा छक्का दागा बल्लेबाज विश्वजीत म्हात्रे अभय द्वारा बेहतरीन बल्लेबाजी यहां से नजर आती हुई। देखिए स्पीड अप करना है, जल्द से जल्द मुकाबला आपको अमल बजावनी करनी है, वक्त की काफी कमी है। ये लास्ट आखिरी मुकाबला यहां से जल्द से जल्द मुकाबला आपको शुरू करना है। इसके बाद का भी सत्र यहां से बाकी है। तो 34 रन स्कोर कार्ड के ऊपर पहली 2 गेंदों के ऊपर चौवा छक्का दागा गेंदबाज दीक्षित पाड़ल के ऊपर, बल्लेबाज विश्वजीत म्हात्रे अभय द्वारा इस गेंद को परकार ढकेल दिया। यहां से गेंद उसी दिशा में कॉपी बुक शॉट, यट्स इज द बिग 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 हिट 6 रन। तो इस छक्के के साथ स्कोर कार्ड 40 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब एक फाइटिंग स्कोर की तरफ जाती हुई नजर आ रही है टीम जय हनुमान दापोली टीम। अच्छा काफी बेहतरीन बल्लेबाजी इस ओवर के अंदर, यानी कि आखिरी ओवर स्लॉग ओवर के अंदर करते हुए नजर आ रहे हैं विश्वजीत म्हात्रे अभय। इस वक्त मैदान के अंदर हम देख सकते हैं दीक्षित पाटिल के ऊपर घना घाती प्रहार, हल्ला बोल बल्लेबाजी की है बल्लेबाज। हम देख सकते हैं मैदान के अंदर अब तक 40 रन बने, 3 गेंदें आना अब तक शेष है। इस गेंद के ऊपर भी बड़ा हिट लगाने की कोशिश थी, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं। यहां से बिल्कुल अंपायर का इशारा, इट्स अ डॉट बॉल। बिल्कुल विकेट कीपर के दस्तानों में यहां से डॉट गेंद रहेगी। चौथी गेंद यहां से चौथी गेंद के ऊपर किया है कमबैक। अब तक 40 रन बने, कितने रन बनेंगे इस पहले सत्र के अंदर? और क्या वो उस बिल्कुल रन चेस होते हुए नजर आएंगे टीम श्लोक 11 गाउदेवी कलवा टीम के बिल्कुल उस रन को डिफेंस करती हुई नजर आएंगे, यानी कि कृषा 11 जय हनुमान दापोली टीम। मजा आएगा दोस्तों इस मुकाबले के अंदर, आखिरी मुकाबला है। यहां से जो जीतेगा वो सीधा टॉप 6 के अंदर रवाना होगा। दीक्षित पाड़ल इस बार बिल्कुल गेंद जाती हुई ऑफ स्टंप को छोड़ती हुई, अंपायर का इशारा, इट्स अ वाइड बॉल कॉल।
इस अतिरिक्त के साथ 41 रन स्कोर कार्ड के ऊपर रहेगा। बल्लेबाज ने खुद के ऊपर जिम्मेदारी सौंपी है। बिल्कुल 41 रन 2 ओवर के अंदर 24 रन हमें बनते हुए नजर आए थे। उसके बाद दीक्षित पाटिल के पहले 3 गेंदों के ऊपर क्या बेहतरीन बल्लेबाजी की, 1 चौका 2 छक्के दागे बल्लेबाज विश्वजीत म्हात्रे द्वारा। इस बार लोअर फुटर्स वाली गेंद ऑन साइड के ऊपर गेंद जाएगी लॉन्ग लेग फाइन लेग की रीजन में, उसी दिशा में 3 छक्के दागे बल्लेबाज, यानी कि हम देख सकते हैं विश्वजीत म्हात्रे अपे द्वारा। इट्स अ विकेट 6 रन। शेष इस ओवर की आखिरी गेंद शेष हम देख सकते हैं। बिल्कुल बल्लेबाज विश्वजीत म्हात्रे अब निजी 14 गेंदे और 35 रन के स्कोर के ऊपर खेलते हुए नजर आ रहा है। बेहतरीन बल्लेबाजी इनके माध्यम से हमें नजर आई है, अच्छी बल्लेबाजी नजर आती हुई। इस गेंद के साथ छक्के के साथ स्कोर कार्ड यहां से बदलता हुआ नजर आया, यानी कि 47 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके। इस बार भी गेंद ऑफ स्टंप को छोड़ती हुई नजर आई। इट्स अ वाइड बॉल कॉल, अंपायर का इशारा। इस गेंद के अतिरिक्त रन यहां से आती हुई नजर आई। यहां पर देखा इससे पहले की गेंद के ऊपर छक्का दागा था लॉन्ग लेग फाइन लेग की रीजन में। उसके बाद अतिरिक्त रन 48 धावा धावपलकर अपन पाहू शकता है नक्कीच। बिल्कुल 48 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। यहां से आखिरी गेंद यहां से डॉट फेंकनी होंगी। बिल्कुल 48 रन बन चुके हैं। मुकाबले में दोस्तों मजा आएगा। दोनों भी इस बार 12 हिट, फील्डर वहां से मौजूद, लेकिन फील्डर के मस्तक पे दस्तक देकर गेंद फरार। 50 कम्स अप होती हुई टीम कृष्णा 11 जय हनुमान दापोली टीम की छक्के के साथ स्कोर कार्ड से बदलता हुआ नजर आया, यानी कि 54 रन। आने वाली 18 गेंदे जीत के लिए टीम श्लोक 11 गांव देवी कलवा टीम को यहां से बनाना है कुल रन संख्या, यानी कि 55 रन। जीत के लिए टीम श्लोक 11 गांव देवी कलवा टीम को। हॅलो चेक बॉल आमच्या आयोजकांपर्यंत पोहोचवायचा आहे। मैदानाच्या पलीकडे पंच बॉल जे दिले जातात खेळाडूंना खेळण्यासाठी ते लगेच कलेक्ट करायचं आहे। हिरामन सर आपल्याला विनंती असेल। पक्षी मित्र अमर म्हात्रे यांचं आगमन झालंय। या अमर म्हात्रे पक्षी मित्र म्हणून परिचित असणारे अमर म्हात्रे यांचं आगमन झालंय। त्याचबरोबर बैलगाडा क्षेत्रातील अग्रगण्य नाव या कर्नाळ परिसरामध्ये पक्षी मित्र तथा बैलगाडा शर्यतीमध्ये देखील अग्रगण्य नाव घेतलं जातं। अमरजी म्हात्रे बारापाडा आपल्याला विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर दीपेश पाटील आपल्याला इन्व्हाइट करत आहेत।
रोलेक्स बैलाचे मालक आणि काही दिवसापूर्वी नक्कीच गुलाल देखील उधळलाय. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये लगेच दाखल करायची. कळव्या टीमला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. दापोली संघ चला फास्ट आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायची आहे. जबरदस्त आपण स्पर्धा पाहतोय आणि उद्याच्या दिवसामध्ये ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. सर्व संघांनी आपली उपस्थिती दाखवायची. 6:30 वाजता पहिली मॅच उद्याच्या दिवसात पाहायला मिळेल. कर्नाल 11 कल्ले विरोधात दुश्मी. दुसरा सामना असेल कासरबट विरोधात गावदेवी बारापडा. उद्या ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे आणि 7 वाजता बॉल पहिला पडला जाईल. अन्यथा 2 धावांच्या पॅनल्टीला सामोरं जायचं आहे. स्पर्धेमध्ये शिस्त आणि काटेकोरपणे नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसात देखील बऱ्याच संघांना 2 धावांची पॅनल्टी दिली गेली आहे. मात्र उद्याच्या दिवसात बॉलची देखील पॅनल्टी दिली जाईल. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे शिल्पकार प्रमुख आपण पाहतोय दीपेश शेठ पाटील, त्याचबरोबर रोशनजी गावड आणि बाला शेठ गावड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ बारापडा आयोजित आई भवानी गावदेवी चषक 2025 शानदार पर्व. पहिल्या पर्वामध्ये आणि त्यातच सर्व काही आहे. दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल, तलवार झालो तर आई भवानीची होईल, पुन्हा जन्म मिळाला तर मानवच होईल. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा. क्रीडांगणाच्या आतमध्ये 2 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात झुंजताना पाहायला मिळतंय. एका बाजूला पेन परिसरातील कळवे संघ तर दुसऱ्या बाजूला पनवेल परिसरातील दापोली संघ. 2 तालुक्यांमध्ये आता मात्र बॅटल रंगताना पाहायला मिळतोय. जबरदस्त या मॅचचा आनंद घेत असताना क्रीडा रसिक आपण पाहतोय या मैदानाच्या अजूनही रात्रीचे 2:22 झालेत. चला फास्ट खेळायचंय. आघाडीची जोडी आपण पाहतोय सुशांत पाटीलवर आता दारोमदार असेल. सुशांत मोकलवर दारोमदार असेल. या मॅच मध्ये चांगली मॅच होईल यात मात्र शंका नसेल. लक्ष असेल या मॅच मध्ये 53 धावांचं आणि गोलंदाजी मार्कवर विजय विशाल जितेकर पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळते. राऊंड विकेट कडून पहिलाच बॉल ऑन साइडला लॉंग ऑन क्लिअर करत असताना सुशांत मोकलच्या बॅट मधून येतोय 6 धावांसाठी दमदार षटकार. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. बॅटचा पेस खोलला आणि हात स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. टोले जंग फटका. पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट केलेत. 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथून सुरुवात देखील दमदार होताना पाहायला मिळाली. 600च्या स्ट्राईक रेटने फटके करताना पाहायला मिळते. क्रीडांगणाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर धमाका पाहायला मिळालाय. सुशांत मोकल याच फटक्यांची गरज आहे कळवे संघाला. तर दुसऱ्या बाजूने विशाल जितेकरला चांगलं षटक फेकावं लागेल. वर्तुळचं रिस्ट्रिक्शन आहे. इनफिल्डच्या आतमध्ये 9 खेळाडू आपण पाहतोय. वर्तुळाच्या बाहेर 2 खेळाडू आहेत. एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेटला तैनात केलाय. पुढचा बॉल विशालचा. या मात्र बॅटची कडा चाललाय फाईन लेग कडे दिशेने. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली जाते. दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे सुशांत मोकलचा. चुरशीचा सामना रंगताना पाहायला मिळतोय. ही मॅच खूप महत्वाची आहे. दोन्ही संघ 2-2 मॅचेस जिंकून तर मात्र आजच्या दिवसातील सुपर 6 साठी जाण्याचा प्रयत्न चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ पुढे जाईल सुपर 6 मध्ये या चमचमणाऱ्या ट्रॉफीचा हकदार ठरेल याकडे देखील लक्ष असेल. आता तमाम क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आजच्या रात्रीतील अंतिम सामना
चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते ऋषीची. चांगली बॅटल रंगताना पाहायला मिळतोय. दोन मातबदार संघ, दोन महासत्ता एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतात. एका बाजूला पनवेल तर दुसऱ्या बाजूला पेन. दोन तालुक्यांमध्ये युद्धाचा आवाज असणारा हा खेळ, मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल. अतिरेक मध्ये भर पडताना पाहायला मिळते. लेग स्ट्रिकच्या खूपच बाहेर जाणारा हा बॉल. अगदी मोठा फटका खेळण्याचा मानस होता सुशांत मोकलचा, मात्र बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाही आणि खूप बाहेर असल्यामुळे बॉल पंचांनी हेरला आणि दंडित केलं गोलंदाजाला. एकने भर पडेल एकच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचले ते 9 या धावसंख्येवर. सुरुवात खूप चांगली आहे आणि याच साठी जाणला जातो सुशांत मोकल. अजून एक त्याच दिशेने बॉल फेकायचा होता. चांगला बॉल. पंचांचा इशारा येतो. वाईड बॉलचा इशारा. लाईट भरकटताना पाहायला मिळते विशाल जितेकर. धावसंख्या डबल डिजिटल मध्ये पाहायला मिळते. 10 ला बिनबाद अशी अवस्था पाहायला मिळते. अजून जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या येणाऱ्या बॉल मध्ये. तरी 40 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. इथून हे धावसंख्येचा पाठलाग करायचे तर दुसऱ्या बाजूने दापोली संघाला बचाव करायचा. फुलटॉस बॉल अगदी दिशा दिली. फाईनल क्लिअर करत असताना सुशांत मोकलच्या बॅट मधून येतोय हा दमदार रूबाबदार टोलेजंग षटकार. मॅचचं चित्र शेवटच्या क्षणापर्यंत जाईल यात मात्र शंका नाही. सुशांत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगवायला सुरुवात झाली. पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग तो देखील करतोय आणि दुसऱ्या बाजूने विशाल जितेकरला धावा वाचवायच्या आहेत. मोठा अडथळा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुशांत मोकल नावाचं वादळ. इथे मात्र चांगला बॉल, चांगला फटका देखील स्टेअरला केलाय. विघ्नेश बॉल खाली येताना पाहायला मिळाला. स्वतःला झोकून दिलाय आणि तिकडे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्येचं ओघ आता मात्र वाढताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी होताना अगदी मेरिटनुसार फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय सुशांत मोकर. ज्या दिशेने बॉल टाकला जातो त्या दिशेने फटका सजवला जातोय. हीच तर मोठ्या खेळाडूची वैशिष्ट्य आहेत आणि तो देखील दाखवत असताना या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते सुशांत मोकलची. फलंदाजी आवडली असेल तर सुशांतसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. पुढचा बॉल अगदी लेग स्ट्रिकच्या खूपच बाहेर जाणारा बॉल पंचांनी हेरला. इट्स अ वाईड बॉल. या इनिंग मधला तिसरा व्हाईट बॉल फेकत असताना विशाल जितेकर या षटकामध्ये जबरदस्त मॅच रंगताना पाहायला मिळतोय. अगदी या रात्रीच्या सामन्यांमध्ये कमालीची बॅटिंग. इथे फटका समोरच्या दिशेने खेचला गेलाय. धावचीची संधी आणि प्रसादला परतावं लागतंय. मोठा धक्का लागलाय प्रसादच्या स्वरूपात. थोडस निराशाजनक वातावरण आता मात्र खेम्यामध्ये कळवे संघाच्या. रन घेण्याचा प्रयत्न चालवला जरूर सुशांतने, मात्र चेहऱ्यावर देखील निराशा आहे. प्रसाद बाद झालाय. दबाव थोडासा पाहायला मिळतोय कळवे संघाच्या. मशान शांतता पाहायला मिळते पॅव्हिलियन मध्ये. ज्या प्रसाद कडून अपेक्षा असतील मात्र रन घेण्याचा प्रयत्न आणि स्वतःचा बचाव केला त्या सुशांतने. आणि दुसऱ्या बाजूने नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने राज म्हात्रे, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये कमालीचं षटक फेकलं होतं. त्यांच्याकडे पर्याय देखील होता. मागच्या फर्स्ट इनिंग मध्ये जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा राज देखील त्यांच्याकडे ऑप्शन होता, मात्र गोलंदाज वापरला गेला त्यांच्या माध्यमातून. आणि मग तिसऱ्या षटकामध्ये खूप धावा देखील येताना पाहायला मिळाले. 30 धावा, 30 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. स्कोरबोर्डला धावसंख्या षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावपळकावर धावसंख्या जोडली गेली 19. जबरदस्त कॉर्डिनेशन पाहायला मिळते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आणि स्वतःवर भरोसा दाखवलाय सुशांत मोकलने. हा असा खेळाडू आहे ना, जिद्द, चिकाटी सर्व काही आहे त्याच्याकडे. नावाची दहशत नेहमीच राहिली या खेळाडूच्या.
पूर्णपणे रायगडचं क्रिकेट असेल, ठाण्याचं क्रिकेट असेल, भिवंडीचं क्रिकेट असेल, सुशांत मोकल म्हटलं की अग्राने नाव घेतलं जातं टेनिस क्रिकेट पटलावर. गोलंदाजी मारूकर ऋषी भोईरला इन्व्हाइट केलंय. इथे मात्र फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 2 धावतात चेंडूच्या खाली, मात्र नो मिस लँड मध्ये. फेकी तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. विघ्नेश आलेला वेगाने. 2 धावा कंप्लीट केले जातात. या 2च्या जोरावर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते 21 धावा. कमालीची बॅटिंग पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल तर दुसऱ्या बाजूने एखादा ब्रेक थ्रू मिळून द्यायचा प्रयत्न असेल ऋषीचा. चांगली बॅटिंग पाहायला मिळतोय. फटक्या अगदी हवामानाचा जर विचार केला तर हवामानामध्ये बदल होताना पाहायला मिळते. थोडस वातावरण दमट असं पाहायला मिळतोय. खेळपट्टीचा विचार केला तर पण खालून अशी खेळपट्टी ओळी झाली आहे आणि हे दृश्य आमच्या स्क्रीनवर देखील पाहाल. पाठीमागे फटका लॉंग स्टॉप रिटर्न मध्ये दंदन चाटत पुसत गोलांट्या घेत सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी सुशांत मोकलच्या बॅट मध्ये देतोय चौकार. बाजी होताना पाहायला मिळते. सुशांत 1 मॅन आर्मी लढतोय मैदानच्या आतमध्ये आणि बऱ्याचदा म्हटलं जातं की तुमचा खेळ किती महत्वाचा आहे. तुमची प्रॅक्टिस अजून जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 30 धावा 28 धावांची गरज. 2 पॅनल्टीच्या धावा आहेत मायनस केल्या जातील. स्कोर बोर्डला धाव संख्या जोडली गेली ती 25 53चं टार्गेट. टोटल 55चं टार्गेट आहे. 2 मायनस होतील. 2 पॅनल्टीचे आहेत. 54 धावा झालेल्या 53 धावा. 54 धावा झाल्या होत्या. 55चं टार्गेट होतं. 2 धावा मायनस केल्यात. 28 धावांची गरज अजून या जिंकण्यासाठी. इथे मात्र फटका फसलाय हवेमध्ये. ऋषी आलाय झेलच्या खाली आणि मोठा धक्का इथे बाद होताना पाहायला मिळतोय. सुशांत मोकल बॅक टू डगआउट. निराशाजनक वातावरण पाहायला मिळतंय खेम्यामध्ये. मशान इथे मात्र फटका चांगला आहे. ऑन साइडला एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे. टिपला झेल आणि संपलाय मोंतीचा खेळ. धक्का नंबर लागला एका पाठोपाठ एक. बाद होताना पाहायला मिळतोय. सुशांत मोकल बाद झाल्यानंतर अजून एक धक्का पाहायला मिळतोय.
झाल्यानंतर थोडासा जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळते दापोलीच्या खेम्यामध्ये. गोलंदाजी तर खूपच सुंदर होताना पाहायला मिळते. एका बाजूने एका पाठोपाठ एक बाद करताना पाहायला मिळाला. वेगाने टाकला होता बॉल, प्रचंड वेग पाहायला मिळाला. या बॉलवर बिट होताना पाहायला मिळतोय. निर्धाव बॉलची सांगता. इथून बिगिट येणं खूप गरजेचं आहे. या बॉलवर मोठा फटका येणं अनिवार्य आहे कळवे संघासाठी. 7 बॉल आणि 28 ची गरज. या बॉलवर बिगिट आला तर धावसंख्येत देखील बदल होताना पाहायला मिळेल. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलची होते सांगता. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या जोडली गेली ती 25 ला धक्के लागले 3. 6 बॉल आणि 28 ची गरज. ऐकूया डीजीचा आवाज. सहा बॉल आणि 28 ची गरज. राज म्हात्रेला आता चांगला खेळ करायचा आहे. इथून हिरो व्हायचा हीच ती खरी वेळ आहे. आणि चांगली गोलंदाजी. दुसऱ्या बाजूने विश्वजित म्हात्रेला शुभेच्छा आल्या धीरज पाटील करून पारगाव. जबरदस्त खेळ. 12 पाटीची स्पर्धा म्हटली की विश्वजित म्हात्रेचा चांगला नेहमीच खेळ राहिलाय. ओपनची टुर्नामेंट भरवली होती. राजे शिवछत्रपती ट्रॉफी मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. नेक्स्ट इयर मध्ये इथे समालोचन कक्षाला मानवंदना करणारा हा बेधुंद करणारा फटका पाहायला मिळाला. राजच्या बॅट मधून येतोय दिमागदार फटका. या 6च्या मदतीने धावसंख्या पुढे वधारताना पाहायला मिळेल. 31 धावा. आता जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 5 बॉल आणि 22 ची गरज. चांगल्या ट्रान्स मध्ये आहे आणि चांगला फटकेसाठी जाणला जातो. हीच तर ओळख राहिली राजची. 5 बॉल आणि हिरो बनण्याची संधी आहे. इथून जिंकला तर इतिहास आणि हरला तरी देखील इतिहास. क्रिकेटचा खेळच असा आहे. क्षणाला बदलणारा खेळ. सरड्या संख्या रंग बदलणारा हा खेळ क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. वाईटचा इशारा येतोय. या मॅच मध्ये मजा येईल यात मात्र शंका नाही. 5 बॉल आणि 21 ची गरज आहे. इक्वेशन देखील बदलताना पाहायला मिळतो. हा बॉल खूप महत्वाचा आहे. इथून मोठा फटका येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. बॉल पडल्यानंतर झपकन निघून विशाल जितेकरच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळतोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. 4 बॉल 21 धावा. बॅटची कडा लेमन कट, रुबी कट, चायनीज कट आणि फलंदाज होतोय बाद. धक्का नंबर लागला. टीम बॅटिंग करत असताना कळवे संघाला 4था. राज बॅक टू डगआउट. चला फास्ट खेळाडूंनी मैदान मध्ये दाखल व्हायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6व्या क्रमांकावर समीर. मॅचची पूर्णपणे हवा काढली टीम जय हनुमान दापोली संघाने. जबरदस्त फटकेबाजी त्यांची पाहायला मिळाले. पूर्व अर्धामध्ये उत्तर अर्धामध्ये धावा करायच्या होत्या. 53 धावा चेसिंग करत असताना सुशांत मोकल बाद झाल्यानंतर थोडासा दबाव या संघावर पाहायला मिळाला. आजच्या रात्रीमध्ये सुशांत मोकलची इनिंग खूप महत्वाची होती कळवे संघासाठी. मात्र आशेचं किरण होतं सुशांत मोकल. मात्र सुशांत मोकललाच बाद केल्यानंतर एका पाठोपाठ एक खेळाडू बाद होताना पाहायला मिळालेत. चला नवीन खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. या षटकातील अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोशन मोकल. चांगला खेळ त्याचा देखील पाहायला मिळेल. तर या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 2 बॉल आणि धावा करायच्या आहेत. त्या अंतर खूप मोठं आहे. आता
21 धावा करायच्या, 2 बॉल 21. अजून या क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे विशाल जितेकरच्या माध्यमातून. कॅप्टन, नेता, दिशादर्शक कशा प्रकारचा असला पाहिजे हे उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. धीम्या गतीचा बॉलला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आजच्या रात्रीमध्ये आमच्या सौम्य जोडले गेले होते. उत्तम दर्जाचे गुणलेखक निकेश पाटील रावेपेंड यांना आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळालं. पुढच्या 4 रात्री देखील ते आमच्या सोबत असतील. आणि या मॅच मध्ये विजय संघ ठरला. जहानमान दापोली संघ सुपर 6 मध्ये प्रवेश केलाय. वेल प्लेड बॉयज. हार्ड लक टीम कळवे या स्पर्धेमध्ये कळवे संघाने सहभाग घेतला. आपला देखील